आता पहिला प्रश्न आहे आपला, नैसर्गिक बदल म्हणजे काय? आता जो बदल निसर्गात घडून येतो त्या बदलाला आपण काय म्हणायचं? नैसर्गिक बदल. जसं की फळ पिकणे किंवा दूध आहे, दूध नसतं, बरोबर आहे का? या ज्या क्रिया आहेत या निसर्गामध्ये स्वतःहून घडतात आणि जे बदल निसर्गात स्वतःहून घडत असतात त्या बदलाला काय म्हणायचं? नैसर्गिक बदल. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे उपयुक्त बदल कशास म्हणायचं? आता काही बदल असे असतात जे आपल्या फायद्याचे असतात. जसं की पहा, पेन्सिलला आपण टोक केलं, आपल्या फायद्याचं आहे. त्यानंतर भाकरी भाजली, अन्न शिजवलं, हे सगळे जे बदल आहेत हे आपल्या फायद्यासाठी आहे, आपल्याला उपयुक्त असे आहे. म्हणून या बदलाला कोणते बदल म्हणायचं? उपयुक्त बदल. काय म्हणायचं? उपयुक्त बदल. तिसरा प्रश्न आहे हानिकारक बदल. आता निसर्गामध्ये काही बदल असे सुद्धा होतात की ज्याच्यामुळे आपलं नुकसान होतं, आपल्याला हानी पोहोचते, त्या बदलाला आपण काय म्हणायचं? हानिकारक बदल. जसं की एखाद्या वेळेस भूकंप आला, ठीक आहे, तर भूकंप येणे, त्यानंतर अचानक ज्वालामुखीचा उदय होणे, हे बदल कसे बदल आहे? हानिकारक बदल आहे. पूर येणे, ठीक आहे. त्यानंतर आता काही बदल जर पाहिलं ना आपण तर घडण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो आणि काही बदल असे आहेत जे अतिशय कमी वेळेमध्ये घडून येतात. तर यावरून दोन प्रकार आहेत, शीघ्र बदल आणि सावकाश बदल. आता मला सांगा, फुगा फुटण्यासाठी जास्त वेळ लागतो का? नाही. फुग्याला समजा आपण एक टिचकी मारली की फुगा लगेच फुटतो. पण फुगा फुटण्याची जी प्रक्रिया आहे ही अतिशय कमी वेळेमध्ये झाली, म्हणून त्याला कोणता बदल म्हणू आपण? शीघ्र बदल. काय म्हणू आपण? शीघ्र बदल. बरोबर आहे का? एखादी मातीची वस्तू आहे आणि त्याला जर आपण फेकून दिलं तर त्याची फुटली ती, बरोबर आहे का? मग तो बदल कोणता झाला? शीघ्र बदल. आणि सावकाश बदल म्हणजे आपण एखादं वेळेस फळ असतं, ते फळ पिकवायला ठेवतो, फळ पिकण्यासाठी काय लागतो? बराच कालावधी लागतो, बरोबर? मग हा बदल कसा झाला? सावकाश बदल. काही जणांच्या घरी दही तयार करतात, दही लगेच तयार होतं का? नाही. लोणचं तयार करतात, ते लगेच तयार होतं का? नाही. हे सगळे जे बदल आहेत हे कोणते बदल आहेत? सावकाश बदल. त्यानंतर आहे परिवर्तनीय बदल. आता मला सांगा, आता परिवर्तनीय म्हणजे काय? की मेण आहे, मेणबत्तीची, त्याला जर आपण वितळवलं, बरोबर आहे का, तर वितळलेल्या मेणापासून सुद्धा आपण काय करू शकतो? पुन्हा मेणबत्ती तयार करू शकतो. म्हणजे याचा अर्थ पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमानं जे बदल होतात त्या बदलाला काय म्हणायचं? परिवर्तनीय बदल. आलं लक्षात? यामध्ये आपण पाण्याचा बर्फ आणि बर्फाचं पुन्हा काय करू शकतो? पाणी. हा भौतिक बदल जरी असेल मात्र हा कशामध्ये येतो? परिवर्तनीय बदलामध्ये येतो. दुसरा बदल आहे आवृत्ती बदल. कशास म्हणतात? आता आवृत्ती बदल म्हणजे काय माहितीये का? की ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा जे बदल घडून येतात त्यांना काय म्हणायचं? आवर्ती बदल. आता आपल्याकडे सध्या हिवाळा सुरू आहे, आणखी पुढच्या वर्षी जर पाहिलं आपण पुन्हा आता हिवाळ्यानंतर काय येईल? उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पुन्हा काय येईल? पावसाळा. म्हणजे जे ऋतू आहेत हे विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा पुन्हा येईल. पुन्हा पुन्हा विशिष्ट कालावधीनंतर जे बदल घडतात त्यांना काय म्हणायचं? आवर्ती बदल. आणि दुसरं जर पाहिलं आपण तर आवृत्ती बदलचं अजून एक उदाहरण सांगतो मी. आता सध्या दिवस आहे, थोड्या वेळानं संध्याकाळपर्यंत काय होते? रात्र होते. रात्रीनंतर पुन्हा काय झालं? दिवस. मग हा कोणता बदल झाला? आवृत्ती बदल. पण मला सांगा, आकाशातून वीज पडली किंवा पूर आलं, हे बदल कसे बदल? हे यांचा कालावधी सारखा आहे का? समजा आज वीज पडली तर उद्या लगेच पडल्याची गॅरंटी आहे का? नाही. वीज पडण्याचा कालावधी निश्चित आहे का? पूर येण्याचा कालावधी निश्चित आहे का? नाही. मग हे जे बदल आहेत हे कोणते बदल आहे? अनावर्ती बदल. त्यानंतर
आता काही बदल असे आहेत की पदार्थाचे मूळ गुणधर्म न बदलता तात्पुरता बदल होतो. कसा होतो? तात्पुरता. जसं की मी तुम्हाला सांगितलं की बर्फापासून आपण काय तयार केलं? पाणी. पाण्यापासून पाण्याची वाफेला थंड केलं तर पुन्हा पाण्याला आणखीन थंड केलं. तर आता पुढचा बदल आहे पहा, भौतिक बदल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा बदल तात्पुरत्या स्वरूपात असतो. जसं की आता बर्फ आहे, बर्फ जर वितळलं त्याच्यापासून काय तयार होतं? पाणी. 0°C, ठीक आहे नाही? तो पाण्याचा गोठण बिंदू आहे, त्याच्यावर तापमान गेलं की पाण्याचं काय होतं? बर्फाचं पाणी होतं आणि 100°C ला पाण्याची वाफ होते पहा, ठीक आहे नाही? पण वाफ थंड झाली की काय तयार होईल? पाणी जर आपण फ्रीज मध्ये थंड केलं जास्त फ्रीजर मध्ये तर काय तयार होतो? बर्फ. मग हा कोणता बदल आहे? भौतिक बदल. आणि पुढचा आहे रासायनिक बदल. म्हणजे काय? आता रासायनिक बदल कसा? जो बदल कायम स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये पदार्थाचे गुणधर्म बदलतात, त्या बदलाला काय म्हणायचं? रासायनिक बदल. जसं की आता आपण एक उदाहरण सांगतो मी की आपण घरी चहा तयार करतो. चहामध्ये आपण काय केलं बरं? साखर, पत्ती, दूध टाकलं, चहा तयार केला. चहापासून ते पदार्थ वेगळे करता येतील का? म्हणजे चहा तयार झाला म्हणजे हा कोणता बदल झाला? रासायनिक बदल. काय झाला? रासायनिक बदल झाला. पुढचा प्रश्न आहे बाष्पीभवन म्हणजे काय? आता आपण जलचक्र पाहिलं आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची काय होते? वाफ तयार होते, बाष्प तयार होते. आणि या बाष्प तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? बाष्पीभवन. कारण आकाशामध्ये जे ढग तयार होतात आणि त्याच्यापासून नंतर पाऊस पडतो, हे फक्त कशामुळे शक्य आहे? बाष्पीभवनामुळे शक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊ. आता पुढे तुम्हाला विचारलं भौतिक बदलांची उदाहरण लिहा. आता भौतिक बदलांची उदाहरण पहिला आहे पहा, विरघळण. आता साखर किंवा मीठ पाण्यात विरघळली तर त्याला आपण पुन्हा काय करू शकतो? अलग करू शकतो. काय करू शकतो आपण? अलग करू शकतो. म्हणजे हा भौतिक बदल आहे. त्यानंतर उत्कलन. जसं की मी पाण्यात सांगितलं, पाण्याला उकळलं तर काय तयार झाली? वाफ. आणि वाफेला थंड केलं तर पाणी. आणि त्यानंतर विलयन, जसं की बर्फाचं पाणी आणि पाण्याचा बर्फ. हे सर्व बदल कोणते बदल आहेत? भौतिक बदल आहेत. त्यानंतर विचारलं आहे धातूंचे क्षरण म्हणजे काय? लोखंडाच्या वगैरे वस्तू आपण नवीन जरी आणल्या, आपल्याकडे गज वगैरे तो शाळेमध्ये काही दिवसांना गज कसा होतो बरं? ते गंजतो. धातूचे गंजणे म्हणजे धातूचं काय आहे? क्षरण. काय ते धातूंचं क्षरण? म्हणजे त्याच्यावर विटकरी रंगाचा थर आला होता लोखंडावर, ते जर तांब्याचं राहिलं असतं तर तांब्यावर कोणतं येतं? हिरवट रंगाचा थर येतो. कोणत्या रंगाचा? त्याला म्हणायचं क्षरण. आता एक क्षरण कशामुळे होतं बरं धातूंचं? लक्षात ठेवा, धातूंचे जे क्षरण आहे ना, धातू कमकुवत असतात. धातू कसे असतात? पण हे कमकुवत केव्हा होतात? क्षरण झालं तर. काय झालं तर? क्षरण. धातू कठीण असतात. लोखंड कठीण आहे, धातूचा गुणधर्म आहे कठीणता. पण जर क्षरण झालं तर ते काय होतात? कमकुवत होतात. मग हे क्षरण 3 गोष्टी होतो. एक आहे ऑक्सिजन. काय आहे? धातू आहे ना, ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतात आणि स्वतःचे ऑक्साईड तयार करतात, त्याच्यामुळे त्यांचं क्षरण होतं. दुसरा आहे आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय? हवेमध्ये पाण्याची वाफ जर असेल, तुम्ही आता काही ठिकाणी बघा जिथं पाणी नसेल आणि जिथं पाणी असेल, कोणत्या ठिकाणी लोखंड लवकर गंजल? जिथं पाणी असताना. म्हणजे हवेमध्ये आर्द्रता जर असेल तर लोखंड लवकर गंजतो. त्यानंतर रसायनांची वाफ. बऱ्याच वेळेस आपण काही पद्धतीची रसायने वापरतो, जसं की हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे ऍसिड जर लोखंडावर पडलं तर लोखंड काय होऊ शकतं? क्षरण होऊ शकतं. त्यानंतर आहे गॅल्व्हनायझेशन. आता लोखंडाचं क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावर आपण जस्ताचा पातळ लेप लावतो. कशाचा? जस्ताचा. त्याला म्हणायचं गॅल्व्हनायझेशन. काय म्हणायचं त्याला? त्यानंतर आहे कलई करणे म्हणजे काय? आता तांबे किंवा पितळाची भांडी आहे का, ती गंजू नये
त्याच्यामुळे त्याच्यावर कथिलाचा लेप देतात. कशाचा? कथिलाचा लेप देणे याला काय म्हणायचं? कलई करणे. आणि पावडर कोटिंग काय आहे तर लक्षात घ्या, आज आधुनिक तंत्रज्ञान आहे. आधुनिक तंत्रज्ञान मध्ये जी पावडर कोटिंग आहे ना, त्याच्यामध्ये जे लोखंड आहे ना त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा द्यायच्या. त्याच्यावर लोखंड असेल, अल्युमिनियम असेल, तर याच्यावर काय करा आपण रंगछटा पावडरच्या माध्यमातून दिल्या. मग त्या पावडरमुळे ते लोखंड, अल्युमिनियम यांचा हवेशी संबंध येईल का? नाही. मग हवेशी संपर्क तुटला की त्या गोष्टीचं क्षरण होऊ शकतं का? नाही. म्हणून त्यासाठी कोणती पद्धत आहे? पावडर कोटिंग.